नमस्कार मंडळी, मी मोनाली आणि मॅप्स लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे संडे आणि त्याची सगळी कामं माझी आवरून झालेली आहेत। सगळं घर स्वच्छ झालं आहे आणि आज मे बी शेवटचा संडे मिळणार आहे मला हळदी कुंकू करण्यासाठी, कारण याच्यानंतरचं रथसप्तमीपर्यंतचा दिवस आहे आणि 2-3 दिवस उरलेत रथसप्तमीला। त्याच्यामुळे मग मला आजचा संडे भेटणार आहे हळदी कुंकू करण्यासाठी। सो मी आज हळदी कुंकू करणार आहे। तर मी तुम्हाला पण दाखवते, मागच्या वर्षीचा हळदी कुंकू तुम्ही पाहिलंच असेल। त्यात खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या। आता म्हटलं मग ह्यावेळेस काहीतरी वेगळी वस्तू देऊया। मागच्या वेळेस मी काय दिले होते, वाण म्हणून हँकरचिप दिले होते। सो आता मी विचार करते काय करायचं आहे। तर मी आता त्या वाणाच्या वस्तू घ्यायला जाणार आहे आणि सगळं काम आवरून झालंय। चहा वगैरे झालाय माझा। आता वाजलेत 5:30 आणि मला मग आता घ्यायला जायचंय, तर उशीर होईल, त्याच्यामुळे मी पटकन आता निघते। आली आहे मी भाजी घ्यायला। तर वीकली रुटीन आहे माझं संडे किंवा सॅटर्डेला भाजी घेणं। सो पहिले भाजी घेऊया आपण। भाजी घेऊन झाली आता जाऊया आपण वाण घ्यायला। नाही ग, द्यायला सगळ्यांना माझ्याकडे आहे सुनेची, नको जाऊ दे। हे घेतले बरं का, माधुरीनं घेतली। हे नको, हे पण एक खूप चांगलं आहे, नेल पॉलिश रिमूव्हर। तू का बरं आली पण मधून? नाही छान मला सांग संपले त्यांच्याकडे। आली आहे मी सामान घेऊन आता खाली। मी मस्त कंगवे घेतलेत आता हळदी कुंकूला देण्यासाठी वाण म्हणून, आणि माधुरी पण गेली शॉपिंगला। ती आली होती पण तिला काही आवडलं नाही, म्हणून मग तिने दुसऱ्या वस्तू घ्यायची ठरवल्या। मग ती गेली आहे पुढे आणि तिने आत्ताच ठरवलं की ती माझ्यासोबत करणार आहे, म्हणजे मग माझ्या घरी दोघींचं हळदी कुंकू होईल। आणि मग म्हणून मला आता पटकन घरी जावं लागेल आणि आवरावं लागेल। रांगोळी पण काढायची बाकी आहे माझी, तर रांगोळी पटकन काढून घेते आणि लगेचच तयारी करायला घेते। ज्या वाण घ्यायला येतील त्या सुवासिनींसाठी दूध ठेवले मी आता त्याच्यात हा मसाला टाक। माधुरी पण आली आता, माधुरीचं माझं सोबत आहे। तुझं लुक दाखव, सुंदर दिसते। सिंपल राहते पण सुंदर आहे तू। मी पण रेडी आहे आणि मावशी पण आल्या आहेत, आईंच्या मैत्रिणी बरं का। मावशी नमस्कार करा। नमस्कार करताय, आईंच्या मैत्रिणी आहेत। हळदी कुंकूला आले। चला आता हळदी कुंकू देते त्यांना। आणि हळदी कुंकूच्या दिवशी माझ्या भावाने आणली आहे बाईक। तर बाईक घेतली, त्याच्यामुळे तो पूजेसाठी घेऊन आला होता आणि मी त्याची पूजा करण्यासाठी खाली आले होते। आवरून झालं होतं माझं आणि सुवासिनी यायच्या आधीच तो आला होता, त्याच्यामुळे ते बरं झालं। सो मग मी आता पूजा करणार आहे। झाली होय चालू? गाडी जवळ जा, जरा रुमाल डोक्यावर टाक दर।
आता सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत तर हळदी कुंकवाला मला जावं लागतंय लगेच आणि लगेच झाली मी 5 मिनिटात वर त्याची गाडी पोचली. सुप्रियाने शेवटी साडी घातली. ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे. हाय या बसा. बाळा ते का आहे तसं करते थोडं थोडं. ते म्हटले डॉक्टर नाही का गॅस जाईपर्यंत जरा त्रास देईल. ताटात ठेवून देऊ का तुझे एक एक? लावते पहिले सगळ्यांना एक काम करते. सर्वजणी आलेले आहे खूप दिवसातून तर आता त्यांना आपण काहीतरी ब्रेवरेज देऊया. आपलं घरचं देसी ब्रेवरेज. केव्हाची सांगत होते ऐकत नव्हती तेव्हा. तुला खूप आवडतं असं तिला आवडून बसायला ना खूप आवडतं. मग कोण छान आवडते. हा तिचे केसच मम्मा दुसरा हो हो दम धर. बघितलं ना मला अगं ती खरंच भाग्यवान पोरगी आहे का नाही? पुरी भाग्यवानच असतात सगळे. खरंय. मी कोणाला हिलाच म्हणत होते की काहीतरी पुण्य केलं असेल माझ्या पोटाला पोरगी आली. गुणाचे ते पण इकडे बघ काय भूत. कधी कधी तिचे गुण बापरे बापरे उधळतात असे बाहेर पडतात ना बाई. आमचा आवाज बाहेर पर्यंत येतो हो ना. चालत आता हिने मस्ती करणार तशी खूप समजूतदार आहे ती. बरं बाई पिंक पिंक नाही राज पिंक नाही तिला घेऊ दे कोणतं हे पाहिजे. थँक्यू बाय. हा काय आवडलं का तुला? अडकव मग तोंडाचा संपव आणि थँक्यू म्हणून. माझ्या घरचं आणि माधुरीचं झालेलं आहे करून आता आणि आम्ही आता चाललोय. ती बती तिच्या घरी गेली तिला पोहोचवलं. आता आम्ही परत सगळेजणी तनुजाकडे चाललोय. पण ठेवलं होतं असं. तनुजाकडे मस्त हळदीचा लकी ड्रॉ असतो. नमस्कार द्या बरं. हळदी कुंकूला या. नाही क्विज खेळायला या. लकी ड्रॉ लकी ड्रॉ. तिला पण आहे का ग? घे घे तुला चॉकलेट देते बेटा मी. तरी उघडते तिला. ती चॉईस करायला देते आणि मस्त त्याच्यात काय निघालं ते काय निघालं. मला पण अरे नोज नथ. वा वा वा. निवडून घ्या रे. श्रीकृष्ण पॅटर्न काय आहे? नवीन आहे का काही? अत्तर आहे अत्तर. कांचन अत्तर. श्रीकृष्ण पॅटर्न वाव. तुला काय आलं? अत्तर अत्तर. लोटस वॉल हँगिंग. तिला लोटस. हे सगळं हे गाडीत लावलं तर छान वाटेल ना. हिने सगळं भेटलंय तुला ग. अत्तर. अत्तर भेटलंय तुला ग. अय पोरी तुला. मला तर इयरिंग्स घेतले मी माझ्या वाव. तुझं ग तुझं काय? वाव ब्रोच. आणि तुला ग पहिले पिऊ दे तिला. लोटस वॉल हँगिंग. दाखवतच आहे कसं आहे. तिने स्वतः बनवलेलं आहे. इकडे इकडे पुढे दिसत नाही. वाव सुंदर आहे. आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट आहे आमची तनुजा. काही ऑर्डर असेल तर द्या मी परत. नंबर टाकून देते मी. कोलॅबरेशन मध्ये चालू आहे बरं. मस्त बनवलंय ना. असं वॉलला किंवा मग कुठेतरी कार मध्ये लावते.
पण मग ते असं ठीक आहे. मग मागून त्याला काय मग काय करा. हा ठीक आहे, जाऊ बघते ना. नाही त्याला हे दिलंय. अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू झालंय. आई इथे बसलेत, आई पण बसलेल्या होत्या. छान साडी घातली होती आम्ही दोघी सासू सुनांनी आणि छान सेलिब्रेट केलं. सगळेजण आले आणि असेच सण असतात की ज्याला सगळेजण एकत्र येतात. माणसं पण आली होती, म्हणजे दूध ठेवलं होतं तर दूध प्यायला सुद्धा आले ते सगळेजण. त्याच्यामुळे छान वाटतं ना, असं गेट टुगेदर आमचं व्हायला पाहिजे म्हणून मग मी असेच काहीतरी फंक्शन करत असते. अजून कोण आलं होतं? प्रशांत दादा होते, सगळेजण म्हणजे हक्काने येतात आणि सगळं व्यवस्थित करतात. त्याच्यामुळे छान वाटतं. तर आजचा हळदी कुंकूचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि मॅप्स लाईफला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद करा. धन्यवाद. नमस्कार.